नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। of 20th century Madras. भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या या छोट्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक, ज्यांच्यामुळं पेरियार काय आहे किंवा पेरियार यांच्या बाबतीत ज्या काही संकल्पना अभ्यास झाला असेल असे आमचे मार्गदर्शक आदरणीय भीमराव सरवते, त्यानंतर या कार्यक्रमाच्या जे प्रमुख उद्घाटक आहेत आदरणीय मिस्टर त्यानंतर आता माननीय मंत्री राजेंद्रपाल गौतम एक 5 मिनिटांमध्ये आता गरवारेजवळ आहेत, 5 मिनिटं तिथं बोलत आहेत असे मंत्री महोदय, राष्ट्रवादी पक्षाचे या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय तांबे पाटील, राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय राजापूरकर, बीएसपीचे प्रदेश अध्यक्ष काही कारणास्तव येऊ शकले नाही, आमचे मित्र ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे, आमचे दुसरे मार्गदर्शक प्रकाशजी शिरसाट, अनिल कुमार बस्तेजी, श्रावणजी देवरे साहेब, बिहार शेळके साहेब, त्यानंतर आमचे आरजेडीचे अध्यक्ष या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय कंडारजी विजय कंडारजी, तेजस्वी यादव येऊ शकले नाही, त्याचे प्रतिनिधी म्हणून जे आलेले विजय कंडारजी, आमचे राष्ट्रवादीचे वेगवेगळे सन्माननीय कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण साहेब, या तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर नील साहेब, आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पुतळ्याचे जे काही परवानग्या लागतात, खरं तर पुतळा बसवताना मला हे माहिती नव्हतं की पुतळा बसवताना परवानगी लागते खाजगी जागेमध्ये। खरं तर ज्या माझ्या पाठीराख्या आहेत, ज्यांच्यामुळे मी इतका मोठा होऊ शकलो, अशा आमच्या पत्नी जयश्री बनकर यांनी मला सांगितलं होतं की खाजगी जर पुतळा असेल ही प्रायव्हेट प्रॉपर्टी, बट इट इज रजिस्टर्ड रजिस्टर्ड स्टॅच्यू, पण मी ऐकलं नाही आणि पुतळा बसवला। त्याच्यानंतर मला अतिशय जिगरी मित्र भेटले, आमचे अमोल भैया नरोडे आरपीआयचे सर, एकदा हात द्या प्लीज, ज्यांनी या सगळ्या परवानग्या अतिशय व्यवस्थित आणल्या, पण शेवटच्या टप्प्यामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा पाडला काय जे असेल राजकारणात, पण ह्या वातावरणामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये खुर्चीवर माननीय जिल्हाधिकारी बसले नाहीत, सीपी साहेब बसले नाही, म्हणून शेवटच्या ज्या 2 परवानग्या लटकल्या आणि त्याच्यामुळं आपल्याला खरं तर पुतळा अनवील करायचा होता, उद्घाटन करायचं होतं, पण मी तर उलट वेलकम करतो की ज्या लोकांच्या पत्रामुळं उद्घाटन होत नाही, ही संघटना कोणती असली पाहिजे? मी नाव घेत नाही, पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की या देशामध्ये संविधान लागू नाही, कारण जी संघटना रजिस्टर नाही, जी संघटना कायदेशीरच नाही, जी संघटना स्वतः या संविधान मानत नाही, ती मात्र तुमच्या माझ्या कार्यक्रमाला संविधानानुसार रजिस्टर करा म्हणते ना ऑब्जेक्शन घेते। याचाच अर्थ की आता लोकशाही नाही, हुकुमशाही। तुम्ही आम्ही झोपेमध्ये वारंवार म्हणतो की बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं, देशाचं संविधान वाचवायचंय, पण या खोट्या गोष्टी संविधान केव्हा संपवले मनुस्मृतीनं, जी संस्था जी संघटना स्वतःला रजिस्टर करत नाही, ती स्वतः तुमच्या आमच्या पुतळ्यावर, तुमच्या आमच्या विचारावर रजिस्टर बाबत शंका उपस्थित करते, तरी सुद्धा आम्ही शांत बसतो, आम्हाला बसावं लागतं, कारण की टोटल करप्टेड लोक टोटल सत्तेच्या शिरावर बसलेले आणि म्हणून पेरियार लोक विचारलं की पेरियार का पेरियार? आमच्या अनमोल भैया तर किती दिवस म्हणे तरी कुणाचा, मला वाटतं बाबासाहेबांचा पुतळा रजिस्टर करायचा, तरी कुणाचा आहे?
आहे. अमोल भैया म्हटलं तर तुमचं तुम्ही रजिस्टर करा. त्यांनी कधी नंतर प्रश्न विचारला आणि त्यांनीच नाव सुटलं EV रामास्वामी. पेरियार का? बऱ्याच लोक पेरियार का आजही म्हणतात. ज्या लोकांनी तक्रार केली त्यांच्याविषयी सांगतो की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जर तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं तर या शाळेतल्या मुलावर मुलीवर चुकीच्या ऑब्जेक्शन घेऊन शाळा कॉलेज बंद पडतो आणि म्हणून आपण त्यांच्या मुलावर घेणारे ऑब्जेक्शन किंवा ही जी प्रवृत्ती विद्यार्थ्यांच्या त्यासाठी आपण माघार घेत आहोत. कारण आपण फुले शाहू आंबेडकरला मानणारे बाबासाहेबांना मानणारे लोक अशा दीड दमडीच्या ज्या संघटना नॉन रजिस्टर्ड यांच्यापुढे झुकू शकत नाही. माझ्या एका पुढच्या विनंतीवर राष्ट्रीय संघटक भामसेनचे सन्माननीय मोहिते साहेब आले. त्यांच्याशी माझा परिचय नव्हता. श्रावण देवरेजी आले. असे अनेक लोक आले. आता या वातावरणामुळे किंवा बऱ्याच लोकांचा सिक्वेन्स चुकतोय त्याबद्दल सगळ्यांच्या अगोदर दिलगिरी व्यक्त करतो. पण पेरियार काय विषयावर मी बोलत होतो. पेरियार या देशामध्ये पेरियार रामस्वामी का दाबला गेला? कारण की पेरियार हा तो व्यक्ती आहे जो तुम्हाला आम्हाला जाती व्यवस्थेचं उन्मूलन शिकवतो. या देशात आणि जगात मनुस्मृती जाळली पाहिजे असं जर जगात कोणी पहिले असं म्हटलं असेल तर 1922ला पेरियार रामस्वामी. सर, महाराष्ट्रातील सर्वात पहिले पेरियार यांच्या पुतळ्याच्या दानावरून काय सांगा? आज पेरियार ललितसिंग यांची जयंती आणि पेरियार ललितसिंग यांना उत्तरेचा पेरियार म्हणलं जातं की ज्यांनी रामास्वामी यांच्या पुस्तकावर संशोधन केले, भाषांतर केले आणि त्याच्यावर अनेक विषयावर आंदोलन केले. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम आज पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्याचं उद्घाटन ठेवलं. म्हणजे आपल्याला उत्तर भारत, दक्षिण भारत आणि मध्य भारत यांना जोडण्यासाठी SC OBC एकत्र यावे, एका विचाराने एकत्र यावे हा याच्या पाठीमागचा खरं तर उद्देश होता आणि तो 100% आम्ही सक्सेस झाला असं मला वाटतं. पुतळ्याचं अनावरण रोखलं गेलं, काय वाटतं? पुतळ्याच्या अनावरणासंदर्भात मला सांगायला त्याच्यात आमच्या नियोजनाच्याही भागात थोडीशी त्रुटी झाली किंवा आमची चूक झाली असं मानता येईल. कारण की आम्ही ज्या पद्धतीनं फॉलोअप घेतला त्या काळामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे वेळ नव्हता म्हणा किंवा वारंवार टेबलवरती कोणी बसले नाही. त्याच्यामुळं आमची जी फाईल त्यांच्यापर्यंत उशिरा गेली, त्यांना बसता आलं नाही वेगवेगळ्या आंदोलनामुळं. त्याच्यामुळं येत्या काळात 8-10 दिवसात 15 दिवसात त्याची मान्यता मिळेल. त्यानंतर भविष्यामध्ये 1-2-4 महिन्यानंतर आम्ही प्रशासनाच्या विरोधात बोलत नाही, त्यांना आम्हाला सहकार्य केले असं मला म्हणायचं नाही. आमच्याही काही त्रुटी आहे आणि त्यांना वेळ नाही मिळाली एवढंच आम्ही असं सांगतो. सर, पेरियारांचं आयुष्य, संपूर्ण आयुष्य त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या आणि ब्राह्मणवादाच्या विरोधात घालवलेलं आहे. आज हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे असं सगळे म्हणतात. यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे असं आपल्याला वाटतं? आपण बघितलं असेल मागच्याच महिन्यामध्ये माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारने, आता ते तसं म्हणत नाही, म्हणजे त्यांच्या जागा कमी झाल्या, आता ते NDAचं सरकार म्हणायला लागले. अगोदर मोदी सरकार होतं. म्हणजे जो युगो होता त्यांचा उतरला आणि हा युगो त्यांना परत आणण्यासाठी त्यांनी मागच्या काही दिवसापूर्वी संघाच्या लोकांना, म्हणजे जे प्रशासनातले लोक आहेत त्यांनी डायरेक्ट खुलेआम संघात काम करायला परवानगी दिली. याचाच अर्थ संघामध्ये आणि प्रशासनामध्ये संघ घुसपेट करून या देशामध्ये त्यांच्या विचाराचं सरकार, जे विषमतेचं सरकार आणू इच्छितं आणि म्हणून याच्यात राजकारणाचा वास आहे का? तर 100% राजकारणाचा वास आहे. कारण ऑलरेडी प्रशासनामध्ये संघाचे लोक घुसलेले आहेत. सर, एकीकडे संघाला पंतप्रधानांनी संघाच्या लोकांना सार्वजनिक कार्यक्रमामध्ये किंवा सरकारी लोकांना याच्यात होण्याची परमिशन दिलेली आहे आणि दुसरीकडे पेरियारांच्या पुतळ्यांना विरोध केला जातो आहे. कसं वाटतंय सर, काय? ज्या वेळेला संघ आणि पेरियार हे 2 शब्द येईल, हे दोन्ही टोकाचे उत्तर दक्षिण आहे. त्याच्यामुळं पेरियारचा विचार आला तर संघ त्याला कधीही मान्यता देणार नाही. कारण की पेरियार असं सांगत होते की ह्या देशातली जातीयता नष्ट झाली पाहिजे. कारण जातीयता जर नष्ट झाली तर लोक समतेचं काम, जे संविधानाला अपेक्षित, न्याय, समता, बंधुता, मात्र संघाला तसं अपेक्षित नाही. संघाला अपेक्षित आहे कोणाचा तर जन्म डोक्यात झाला, कोणाचा तरी बाहुबलातून झाला, कोणाचा पायात झाला. संघ 4 वर्ण व्यवस्था टिकू इच्छिते आणि जाती वर्चस्व त्यांना कायम पाहिजे. कोणाला तरी गुलाम करायचे आणि कोणाला सुपरमिसी राहायचं आहे. ह्या विचारात पेरियार आणि संघ याच्यात कायम तफावत असणार आहे. सर, दक्षिण भारतातून पेरियार उत्तर भारतात गेलेत, कांशीरामांनी त्यांना फॉलो केलं, त्यांच्या विचारसरणीवर चालले. त्यानंतर डायरेक्ट तुम्ही महाराष्ट्रात खास करून छत्रपती संभाजीनगरला आणलेत आणि त्यात हे अडथळे येत आहेत. अडथळ्याची शर्यत पार पडणार का?
खरं तर ज्यांनी तक्रार केली मी त्यांचं स्वागत करतो की त्यांनी खूप चांगलं काम केलं, कारण की त्यांनी तक्रार करून पेरियारांची विचारांची किती गरज आहे आणि अजूनही लोकांना पेरियारांची विचार माहिती काहीच नाही. आज लोकांनी प्रश्न विचारला, जसं सर आपण विचारला की का विरोध केला, म्हणजेच का विरोध केला ह्याच्यासाठी लोक कारणं शोधतील. खरं तर संघ कधी कधी मूर्खपणा करतो असं वाटतं, पण कधी कधी वाटतं मूर्खपणामध्ये त्यांचं शहाणपण आमच्या फायद्याचं ठरतं की काय. त्या पद्धतीने ही चूक केल्यामुळं जे लोक आले महाराष्ट्रभरातून देशभरातून ते सगळे लोक पेरियारला का विरोध केला हे जाणून घेतील आणि पेरियारच्या विचाराकडे सगळे लोक आकर्षित होईल असं मला वाटतं. सर, आपण जवळजवळ अर्धा भारत इथं आज जमा केला आहे, पण पेरियारांना महाराष्ट्रात आणि आणण्यामध्ये खास करून छत्रपती संभाजीनगर ही चळवळीची भूमी आहे, या भूमीत आणायला उशीर झाला असं वाटत नाही का? पेरियारचा स्टॅच्यूला उशीर झाला असं म्हणू शकतो, पण पेरियारजीचा विचार हा बऱ्याच वर्षापासून आहे. फक्त पेरियारच्या विचारावर कोण पहल करेल, कोण पुढे येईल याच्यावर जे आपण प्रश्न विचारताय की तसंच असे प्रयत्न झाले नाही. मान्यवर कांशीरामनंतर BSPचे अनेक लीडर्स हे बॅकफुटवर गेले, किंबहुना पेरियारचा विचार आला तर लोक घाबरायला लागले, कारण पेरियारच्या विचारावर उत्तर प्रदेश सरकारमध्ये काम केल्यानंतर भाजपाने त्यांचा पाठिंबा काढला. एवढंच नाही तर पेरियारच्या पुतळ्याला त्यांनी जागासुद्धा दिली नाही. हा जो विषय आहे, या विषयामुळं लोकांना असं वाटतं की पेरियारचं काम करणं अवघड आहे. खरं तर पेरियारचं काम करणं हे अतिशय प्रेरणादायी आहे आणि अतिशय चांगलं आहे. देशाच्या व सगळ्या लोकांच्या समतेच्या हितासाठी ते फायद्याचं आहे. सर, आपण पेरियारांचे विचार रुजवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांचा पुतळा आज इथे आपल्या महाविद्यालयाच्या प्रांगणात आज न उद्या त्याचं अनावरण होणार आहे, सुरुवात झालेली आहे. पेरियार अभ्यासला जावं यासाठी आपण काय करणार आहात? आपण खूप अतिशय चांगला प्रश्न विचारला. ज्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं बाकी होतं किंवा मी बोलताना विसरलो. येत्या डिसेंबरपासून पेरियार यांच्या विचाराचं प्रबोधन व्हावं, विचार वाढावे म्हणून देश लेवलला जसा आज आपण कार्यक्रम घेतला, आपण पेरियार व्याख्यानमाला चालणार आहोत. वेगवेगळ्या राज्यातले लोक आणून ओपन ग्राउंडवर किंवा बंदिस्त हॉलमध्ये जे काही असेल, जे शक्य आपल्याला कायदेशीर, आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे, कायदेशीर जे शक्य असेल त्या अनुषंगाने पेरियारचे विचार प्रत्येक गल्लीत जाण्यासाठी व्याख्यानमाला आणि प्रत्येक कॉलेजमध्ये याचे विचार जाण्यासाठी सुद्धा आपण त्याच्या निबंध स्पर्धा सुरू करणार आहोत. सर, पेरियारांच्या विचाराची आज संपूर्ण देशाला गरज आहे, पण पेरियारांचे विचार मारले जातात. पेरियारचे विचार मारल्या जातात असं म्हटल्यापेक्षा ते पेरियारचे विचार जास्तीत जास्त तमिळ भाषेत असल्यामुळं व त्याचं ट्रान्सलेशन करण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते अक्षम ठरल्यामुळं कदाचित त्यांचे विचार केले नाही. मात्र तामिळनाडूचे विचार जर उत्तर प्रदेशमध्ये जात असेल आणि त्यांच्या विचारावर, त्यांच्या पुस्तकावर तिकडे पेरियार तयार होत असेल ललितसारखा, याचा अर्थ त्यांचे विचार एवढे प्रभावी आहे की कुणीही मारू शकत नाही. विचार मरत नसतात, विचार अमर आहे. सर, स्वाभिमानी चळवळ पुन्हा चालू होणार? ऑफकोर्स स्वाभिमानी चळवळीसाठीच, सेल्फ रिस्पेक्टसाठीच पेरियारची आवश्यकता आहे. कारण की जर तुम्ही एका जातीचे, मी एका जातीचे वारंवार जातीयता करत राहिलं तर कधी हा देश विकसित होणार नाही. आम्ही फक्त गप्पा मारू शकतो की हे राष्ट्र डेव्हलप कंट्री बनवणार, पण जोपर्यंत जाती नष्ट होणार नाही त्याच्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट झाला, प्रत्येक माणूस आत्मसन्मानी झाला तर मला वाटतं देश विकसित होईल. याला काही जास्त वेळ लागणार. चळवळीतील युवकांना काय आव्हान करणार? मी चळवळीतील सगळ्या युवकांना अशी विनंती करेल, आव्हान करेल की आता हा जमाना अंधश्रद्धेचा नाही, हा जमाना तर्कवादीचा आहे. तर्क करायला शिका. कोण काय सांगतं, कुठला धर्म काय सांगतो यापेक्षा तर्क काय सांगतो, काय ते विज्ञानाला मान्य. आजच्या कसोटीमध्ये तो विचार आपण आत्मसात करून इतरांचं भलं करू शकतो का? जर मी माझा विचार आत्मसात इतरांचा विध्वंस करण्यासाठी वापरत असेल तर याचा अर्थ तो विचार विज्ञानाच्या कसोटीवर, समतेच्या कसोटीवर नाही. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना, युवकांना विनंती करेल की त्यांनी समतेसाठी काम करावं आणि तर्काच्या विचारावर काम करावं. धन्यवाद सर. आपलं नाव? मी प्राचार्य सुनील वाकेकर,